Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to discuss our next topic and our next topic is types of noun. बघा याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक घेतला होता and first part of speech is noun. Today we are going to start this topic noun. तर बघा what is noun? नाउनला मराठीमध्ये काय म्हणतात? नाम. मराठीमध्ये काय म्हणतात नाउनला? नाम. What is the definition of noun? नाउनची डेफिनेशन काय आहे? Noun is a word which is given to a particular person, place, thing, animal and action. एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, पक्षाला, कृतीला, ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे काय? नाउन. दॅट इज कॉल्ड नाउन. तर बघा काय आहे, एक म्हणजे लिहू शकता तुम्ही ही नाउनची डेफिनेशन. A noun is a word used for naming a person, place, thing, animal, bird and action. म्हणजे नाउन हा काय आहे? हा असा एक शब्द आहे जो एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूला, प्राण्याला, पक्षाला किंवा कृतीला दिला जातो. दॅट इज कॉल्ड नाउन. तर बघा प्रत्येक वस्तूला नाव आहे. एव्हरीथिंग हॅज अ नेम. कोणतीच वस्तू अशी नाही आहे की ज्याला नाव नाही आहे. दिस इज चॉक, दिस इज मोबाईल, दिस इज बुक, दिस इज ब्लॅकबोर्ड, आय एम स्वाती. आहे की नाही? एव्हरीथिंग, एव्हरी पर्सन, एव्हरी ॲनिमल हॅज अ different name. So there are some types of name. काही आता प्रकार आहेत. नाउनचेच काही आहेत, प्रकार आहेत. तर ते आपण बघूया. तर there are some types of noun. Which are the types of noun? बघा फर्स्ट प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन अँड कंपाऊंड नाउन. तर these are the types of noun. हे प्रकार आहेत, नाउनचे प्रकार आहेत. जसं आता बघा प्रॉपर नाउन. फर्स्ट ऑफ ऑल we see प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेषण. Proper noun means विशेषण. Proper noun is a word which is given to a particular person, particular thing, particular place, particular action. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट गुणाला म्हणा किंवा विशिष्ट प्राण्याला, विशिष्ट पक्षाला दिलेलं नाव म्हणजे काय? प्रॉपर नाउन. जसं आता पूर्वी. पूर्वी इज द नेम ऑफ पर्टिक्युलर गर्ल. माय नेम इज स्वाती. स्वाती इज द नेम ऑफ गिवन टू मी. म्हणजे मला दिलेलं नाव आहे स्वाती. शरीराला माझ्या मला दिलेलं नाव काय आहे? स्वाती. उर्वी इज द नेम ऑफ गर्ल. पर्टिक्युलर नेम. तिचं नाव वेगळं आहे, माझं नाव वेगळं आहे, सरांचं नाव वेगळं आहे किंवा तुमचं नाव वेगळं आहे. तर उर्वी इज द नेम ऑफ पर्टिक्युलर गर्ल. शिवांश इज द नेम ऑफ पर्टिक्युलर बॉय. प्रत्येकाचं नाव शिवांश आहे का? नो. ही इज ओनली शिवांश. म्हणजे त्याचंच नाव फक्त शिवांश आहे की नाही? त्याला दिलेलं तो नाव आहे गंगा. गंगा इज द नेम ऑफ रिव्हर. गंगा इज द नेम ऑफ रिव्हर. आता ट्री पण असतात. ट्री सगळ्याच झाडांना आपण ट्री म्हणतो, पण मँगो ट्री इज डिफरंट, नीम ट्री इज डिफरंट, आहे की नाही? अशोका ट्री इज डिफरंट. तर अशोका, नीम, मँगो ट्री, चिकू ट्री. तर दिस ट्री इज द प्रॉपर नाउन. म्हणजे प्रत्येक झाडाला वेगळं वेगळं नाव आहे की नाही? तर दॅट इज प्रॉपर नाउन. समजलं आता? म्हणजे हे उर्वी, शिवांश, गंगा, दिस इज द आणि मँगो ट्री, ॲपल ट्री. जसं आता फ्रूट. फ्रूट म्हटलं तर आपण ऑल आर फ्रुट्स. म्हणजे प्रत्येक सगळेच फ्रुट्स आहेत. आपण फ्रुट्सच्या दुकानात गेलो तर प्रत्येक ऑल आर फ्रुट्स. प्रत्येक सगळ्यांनाच आपण फ्रुट्स म्हणतो, पण सगळ्यांनाच आपण ॲपल म्हणतो का? ॲपल इज अ पर्टिक्युलर फ्रूट. बनाना इज अ पर्टिक्युलर फ्रूट. पपाया इज द पर्टिक्युलर फ्रूट. तर दॅट इज द प्रॉपर. फ्रूट इज अ कॉमन अँड पपाया, ॲपल, चिकू, बनाना these are the proper noun. म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? प्रॉपर नाउन म्हणतो. आता बघा कॉमन नाउन. समजलं आता? प्रॉपर नाउन समजलं, पर्टिक्युलर व्यक्तीला दिलेलं. आता बर्ड जर घेतला आपण तर बर्ड्स ऑल आर बर्ड्स, बट पीकॉक इज पर्टिक्युलर बर्ड. पीकॉक, मोर पर्टिक्युलर बर्ड आहे तो. जसं स्पॅरो. स्पॅरो इज द पर्टिक्युलर बर्ड. म्हणजे त्याच पक्षाला आपण स्पॅरो म्हणतो. प्रत्येकच कावळ्याला स्पॅरो नाही म्हणत. कॉक तो काय म्हणतो आपण? क्रो. क्रो इज द क्रो. त्याला आपण क्रो म्हणतो, आहे की नाही? त्याला वेगळं नाव आहे. स्पॅरो इज अ डिफरंट बर्ड. क्रो इज अ डिफरंट बर्ड. तर ते काय आहे? प्रॉपर नाउन. ते काय आहे? प्रॉपर नाउन. तर दॅट इज कॉल्ड प्रॉपर नाउन. विशेष नाव. विशेष व्यक्तीला, वस्तूला दिलेलं नाव. जसं आता फ्लॉवरही म्हटलं तरी आपण फ्लॉवर, ऑल आर फ्लॉवर्स, बट रोज इज डिफरंट, सनफ्लॉवर इज डिफरंट फ्लॉवर, आहे की नाही? तर दॅट इज प्रॉपर. तर बघा कॉमन नाउन. कॉमन नाउन मीन्स व्हॉट? सामान्य नाव. म्हणजे एखाद्या काइंड्स ऑफ नेम. म्हणजे एखाद्या काय म्हणू आपण? संघाला एखाद्या सामान्य नाम असतो. सो सामान्याला दिलेलं असतो तो. म्हणजे जसं आता गर्ल.
सामान्य नाम. कॉमन नाउन म्हणजेच काय, सामान्य नाम. गर्ल, गर्ल इज अ ऑल गर्ल्स, म्हणजे आपण सगळ्याच मुलींना मुलीच म्हणतो, आहे की नाही. गर्ल, बॉय, देर आर सो मेनी बॉयज. बॉयज म्हणजे आपल्याला जरी त्यांचं पर्टिक्युलर नाव नसलं माहिती तरी आपण त्यांना काय म्हणतो, बॉय. तर तोच एखाद्या संघाला पूर्ण याला दिलेलं, काइंड्सला एकाच सारखा काइंड्सला दिलेलं नाव. रिव्हर, सगळ्याच काय आहे, रिव्हर आहे. बुक, खूप सारे बुक आहेत. बुक आपण पण प्रत्येक शब्द प्रत्येक बुकचं असं पर्टिक्युलर नाव न घेता देर आर सम बुक्स म्हणतो आपण. तर बुक इज अ कॉमन नाउन, एखाद्या संघाला दिलेलं नाव, आहे की नाही. दॅट इज कॉमन नाउन. आता बघा कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे कलेक्शन ऑफ पीपल, कलेक्शन ऑफ पीपल. जसं आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय असतो, ग्रुप असतो, ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे जसं आता ग्रुप ऑफ पीपल, जसं आता क्लास, क्लास इज अ ग्रुप ऑफ स्टुडंट, क्लास इज अ ग्रुप ऑफ स्टुडंट. आर्मी, आर्मी इज अ ग्रुप ऑफ सोल्जर्स. आर्मीमध्ये काय असतो, सोल्जर्सचा ग्रुप असतो, त्याला आपण आर्मी म्हणतो. टीम, टीम कशाची असते, प्लेयर्सची टीम असते नाही. प्लेयर म्हणजे द टीम इज द ग्रुप ऑफ प्लेयर्स, प्लेयर्सची काय असते, टीम असते. तर जसं आता क्लासमध्ये एकच व्यक्ती असतो का, देर इज नो एनी सिंगल बॉय इन क्लास. म्हणजे क्लासमध्ये एकच व्यक्ती मुलगा असतो का, नाही, देर आर सो मेनी बॉयज. म्हणजे खूप सारे विद्यार्थी एकत्र बसतात, स्टुडंट्स, अँड दॅट्स वाय वी त्याला आपण काय म्हणतो, क्लास. दॅट इज अ कलेक्टिव्ह नाउन. क्लास आहे, आर्मी आहे, टीम आहे, की नाही. दॅट इज कलेक्टिव्ह नाउन. नंतर मटेरियल नाउन. मटेरियल नाउनला मराठीमध्ये काय म्हणतात, पदार्थवाचक नाम. आता प्रत्येक पदार्थाला नाव आहे, जसं गोल्ड, शुगर, आयरन, वॉटर. मटेरियल नाउन मध्ये लिक्विड पण येतात आणि सॉलिड्स पण येतात. दीज आर द सॉलिड्स नेम. लिक्विड जसं वॉटर आहे, मिल्क आहे, ज्यूस आहे, दीज आर द लिक्विड नेम्स. तर मटेरियल नाउन मध्ये काय असतात, देर आर टू टाइप्स ऑफ मटेरियल नाउन, काउंटेबल नाउन अँड अनकाउंटेबल नाउन. तर काही असतात काउंटेबल, जे आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो, त्याला आपण काउंटेबल नाउन म्हणतो. आणि अनकाउंटेबल मीन्स वी कॅन नॉट काउंट दॅट, म्हणजे आपण त्याला काउंट करू शकत नाही. जसं आता पेन आहे, पेन इज अ मटेरियल नाउन. चॉक आहे, तर मटेरियल नाउन आहे, हा मटेरियलच आहे, एक वस्तू आहे, हा पदार्थ आहे. तर आपण याला एक चॉक, दोन चॉक असे बोलू शकतो. दिस इज 1 2 3 4. बट वी कॅन नॉट काउंट मिल्क. मिल्क आपण काउंट करू शकतो का, वी कॅन नॉट काउंट. दॅट इज कॉल्ड अनकाउंटेबल नाउन. शुगर, शुगर 1 शुगर 2 शुगर असं नाही म्हणत आपण. किंवा वॉटर, वॉटर ऑल्सो वी कॅन नॉट काउंट. दॅट्स वाय these words are अनकाउंटेबल नाउन. म्हणजे वॉटर, शुगर हे काय आहेत, अनकाउंटेबल आहेत. आणि काउंटेबल मध्ये काय जातात, पेन, चॉक, दिस काउंटेबल नाउन. नंतर बघा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स गुणदर्शक नाम, मीन्स क्वालिटी. दिस वर्ड्स शोज अ क्वालिटी. म्हणजे हे शब्द आपल्याला काय दाखवतात, क्वालिटीज दाखवतात. एखाद्याची क्वालिटी काय आहे, व्हॉट इज द क्वालिटी इन दॅट पर्सन. जसं बघा आता लव, लव प्रेम. तर आपण हा मोजू शकतो का, वी कॅन नॉट काउंट दॅट अँड वी कॅन नॉट सी दॅट ऑल्सो. आपण पाहू पण शकत नाही त्याला. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे वी कॅन नॉट सी, आपण पाहू शकत नाही. जसं आता प्रेम, सॉरी ऑनेस्टी. ऑनेस्टी, ही इज ऑनेस्ट बॉय. पण आपण त्याची ऑनेस्टी मोजू शकतो का, पाहू शकतो. पाहू म्हणजे ते गुण आहे, तो क्वालिटी आहे, ती काय आहे, दॅट इज अ क्वालिटी. नॉलेज, वी कॅन नॉट काउंट दॅट नॉलेज अँड नॉलेज इज अ कोणता नाम आहे, हा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आपण नॉलेज कोणाचंही पाहू शकत नाही. तर दीज आर द फिलिंग्स म्हणू आपण, किंवा दीज आर द क्वालिटी. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन शोज क्वालिटी. क्वालिटी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अँड देन कंपाऊंड नाउन. कंपाऊंड नाउन जसं दोन, कंपाऊंड म्हणजे काय, दोन वर्ड्स मिळून एक जो वर्ड तयार होतो त्याला आपण कंपाऊंड नाउन म्हणतो. जसं आता क्लास, रूम, टू नाउन्स आर जॉईंट टुगेदर. जसं आता क्लास, दिस इज अ वर्ड नाउन, this is a word one name and room is a separate name. तर हे दोन्ही काय आहेत, नाउन आहेत. and when we compound that, तर तो दुसरा नाउन बनतो. म्हणजे क्लास रूम, वर्गखोली. नंतर ब्लॅक बोर्ड आहे की नाही, ब्लॅक बोर्ड आहे, क्लासरूम आहे. पुन्हा काय आहे, बरेच शब्द आपण असे एकत्र जुळवून बोलतो. बाथरूम म्हणतो, किचन रूम, बेडरूम आहे की नाही. तर दीज आर द कंपाऊंड नाउन. हे कोणते वर्ड्स आहेत, कंपाऊंड वर्ड्स आहेत.
तर हे बघा आपल्याला आपण काय काय बघितलं. टुडे वी आर डिस्कस्ड प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, टाइप्स ऑफ नाउन, proper noun, common noun, collective noun, material noun, abstract noun and compound noun. Like this we learned this topic now. तर हे बघा हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण चांगल्या प्रकारे बोलू शकत नाही किंवा वी कॅन नॉट राईट प्रॉपरली. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लाईक अँड सबस्क्राईब माय videos. Thank you.